नमस्कार माझे बंधू भगिनींनो. एक दृष्टांत सांगणार आहे. आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. एक गावात असं म्हणजे जुन्या काळातलं एक खूप पाटील असतं. एक त्याचा अशी सवय असते ना, खूप बडबड लागायची त्याला. त्याच्यापेक्षा कोणी बसतच नव्हतं. ते एक शब्द सात बारे बोलायचा. लोक म्हणायचे काय बडबड करायची नसते घेणं देण्याची, एक शब्द सात बारे बोलायचं, काय आलं थांबच तरी. त्याच्याकडं म्हणजे गडी टिकत नव्हता. गडी तरी काय आलं राहील. ते म्हणजे काय नसतं, बडबड बडबड करायची कोणीच ठिकाणा. पण एकले असं त्याला कामाचा असा कटाळा यायचा, आळशी असतो ते म्हणतो मी तर काय कवर रवी गप्पा करीत बसन. काय एक शब्द सात बारे म्हणले मग ते दुपार व्हायला बसली मी कामाला लागायला. मग ते राहतो एक गडी, त्याला आळशी असतो, ते राहतो तेच कामाला. मग ते आला, मग तिथं बसले दोघंजणं. असं म्हणजे कामाचा विषय निघाला. म्हणजे माझ्याकडे काम करावं लागेल तर म्हणजे असं माझ्याकडं जर राहिलं ना, एक शब्द सात बारे बोलायचा. एकदा जर बोला तुला हाकून दिल्या जाईल म्हणे, तुला काय कामात ठेवणार नाही म्हणे. ते म्हणे काय नाही, मला काय कटाळा नाही म्हणे बोलायचा. तुम्ही जेवढं बोलायला लागतं तेवढं मी बोलेन म्हणे. त्याला खूप कटाळा असतं कामाचा. बरं म्हणे. मग ती म्हणे तुला एक सांगतो, तुला एक सांगतो, तुला एक सांगतो, तुला एक सांगतो. ते म्हणतो काय सांगता पाटील, काय सांगता पाटील, काय सांगता पाटील, काय सांगता पाटील, असं 7 वेळेस झालं कॅन्सर. मी याच्यातच 5 मिनटं. परत म्हणे आपल्याकडं असं काम करायचं, शेतीकाम करायचं, शेतीकाम करायचं, शेतीकाम करायचं, शेतीकाम करायचं. मग ते म्हणतो बरं चालन, बरं चालन, बरं चालन, बरं चालन. नंतर मग कोणत्या वावरात जाऊ, कोणत्या वावरात जाऊ, कोणत्या वावरात जाऊ. मग ते सांगितलं अमक्या अमक्या वावरात जा, अमक्या अमक्या वावरात जा, असं 7 वेळेस सांगितलं. असं करता करता बरेच दिवस झाले. त्याला खूप राग आला. ते म्हणे येईन डोकं आऊट केलं बा म्हणे आपलं. आता काय करायचं म्हणे, याची खोड मोडायची. ते खोड कशी मोडीतो ते, त्याची गंजी असते ना, ती गंजीत पेटून देतो. येतो घरी. म्हणतो अहो पाटील, अहो पाटील, अहो पाटील, अहो पाटील. ते म्हणतो अरे काय झालं, अरे काय झालं, अरे काय झालं, अरे काय झालं. ते म्हणतो सांगायसारखं नाही, सांगायसारखं नाही, सांगायसारखं नाही. ते म्हणतो किती अवघड झालं, किती अवघड झालं, किती अवघड झालं. तवर गंजी आहे ना निम्मी पेटून जाते पाक. लई वाईट वाटतं मला, लई वाईट वाटतं मला, लई वाईट वाटतं मला, लई वाईट वाटतं. ते म्हणतो असं काय झालं नेमकं, असं काय झालं नेमकं, असं काय झालं नेमकं. असं असं करता करता ती गंजी जळून गेली पूर्ण. मग म्हणतो पाटील अवघड झालं, गंजी पेटली. ते म्हणतो अरे काय बावट हे, एकदाच म्हणायचं अशा टायमाला. अहो पाटील गंजी पेटली, आपण सगळे गेलो असतो, आपण विजून टाकले असते, ते थोडंफार जळलं असतं आपल्या, म्हणजे चारा हाती लागला असता आपल्या. अशा टायमाला आहे ना एकदाच बोलायचं नाही म्हणे. आता तुमचं ते वाक्यच होतं तसं, काही एक शब्द 7 बारे बोलायचा. मग त्याची खोड मोडली. मग ते म्हणायला लागला आता इथून पुढं एकाच वाक्यात बोलायचं. त्या टायमाला तुम्ही म्हणला असता अहो पाटील गंजी पेटली तर आपला फायदा झाला असता. आता काय ते गंजी जळून राख झाली. आता चारा सुद्धा नाही बायलांना, जनावरांना. आता करायचं काय नेमकं. मग त्याने कधी त्याची खोडच मोडली. मग म्हणे आता हात जोडून सांगतो भाऊ, आता एका शब्दात मिटायचं, आता एका शब्दात बोलायचं म्हणायचंच नाही असं. म्हणजे ते पाटाची खोडच मोडी त्यांनी पूर्ण. अशी पहिले जुने लोक होते काही. जर आवडल्यास सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.